माझ्यासोबत घनश्याम दराडे आहे, 15 वर्षाचे आहेत आणि यांची भाषणं जी आहेत ती खूप महाराष्ट्रात गाजलेली आहे. घनश्यामजी, मला सांगा, अहमदनगर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, कसं राजकारण आहे? म्हणजे तुम्हाला जर खासदार निवडायचं तर खासदार कसा पाहिजे सांगा. आता जे अहमदनगरचं इलेक्शन लागलंय तर मी सगळ्यांना जनतेला सांगू इच्छितोय की जनता ही दैवत आहे आणि इलेक्शन काय आपल्या हातात नाही, सारं जनतेच्या हातात आहे आणि जनता ज्याला मतदान करीन तो जनतेचा विजेता असणार आहे. जनता ही सगळ्या उमेदवारांसाठी. आपला खासदार कसा पाहिजे? चला, आपला खासदार काय काम केलं पाहिजे? आता आपला खासदार म्हणजे साधा असला पाहिजे, शिकलेला असला पाहिजे आणि कुणाला समजा आता दुष्काळ पडाय तर नगर जिल्ह्याकडे सुद्धा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे मला वाटतं. आणि खासदाराचं शिक्षण असलं पाहिजे. खासदार जसा जनते निवडेल, आता काही एकाला दोघाला जनता खासदार निवडण्याचा काही अधिकार नसतो. जनतेचं जी मत असेल ती असणार आहे. आणि कसं आहे, प्रथम मी तुम्हाला सांगतो, मला काही मतदानाचा अधिकार नाही, पण जनता ही सगळ्यांचं दैवत आहे म्हणून सगळ्या उमेदवारांना सांगतो, जनतेची जो मनेभावे पूजा करीन त्याला जनता फुल देणार आहे आणि जनतेची सेवा केली पाहिजे. चला, धन्यवाद घनश्यामजी, तुम्ही इथे बसा. नमस्कार, मी विलास आठवले, मी आहे अहमदनगरमध्ये आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र आहे हे लाल किल्ला एक्सप्रेस मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, लाल किल्ला एक्सप्रेस 1 तासभर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय, काय राजकारण आहे, त्यांना नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जायचंय की राहुल गांधी यांच्या बाजूने जायचंय, अशा प्रकारचा हा थेट सर्वे आहे. कुठल्या प्रकारचा हा गोपनीय सर्वे नाही, हा लोकांच्या मनातला सर्वे आहे. आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि त्याचबरोबर मान्यवर जे या ठिकाणी सहभागी झाले त्यांचंही स्वागत. माझा पहिला प्रश्न जो आहे, जो जिता वही सिकंदर असं म्हणतो. या आत्ताचे जे खासदार आहेत ते भाजपचे आहेत, दिलीप गांधी. 5 वर्षात तुम्हाला मी थेट प्रश्न विचारतो की 5 वर्षात तुम्ही इथे या लोकसभा मतदारसंघासाठी काय केलं, अगदी थोडक्यात सांगा. या लोकसभा क्षेत्रामध्ये रस्ते, नॅशनल हायवेचे 8,000 कोटी रुपयाचे कामं या सगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहेत. नगर शहराला जोडणारे सगळे रस्ते हे राज्यमार्गातून नॅशनल हायवेमध्ये रूपांतर केलेलं आहे. दळणवळणाच्या साधनाच्या दृष्टीने हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. त्याचबरोबर पाणलोट क्षेत्र म्हणजे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातूनही मोठं काम या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. अशी अनेक आपल्याला कामं सांगता येतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2.5 लाख पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलांचं वाटप केलेलं आहे. अशा अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल. सलग या मतदारसंघामध्ये रस्ते, जलयुक्त शिवार आणि घरकुलाचं वाटप हे महत्वाचे 3 प्रश्न तुम्ही हातात घेतले, ते सोडवले. चला, दुसरा जो विरोधी पक्ष असतो तो लोकशाहीचं दुसरं चाक असतं. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली आहे, ती काँग्रेस मागते, हा वाद सुरू आहे. दोघांपैकी कुणाला मिळेल अजून काही नक्की नाही. पण गेल्या वेळेला मला हे सांगा की यांनी जे मुद्दे सांगितले की काय त्याची स्टेटस काय, जलयुक्त शिवारची काय अवस्था आहे, त्यांनी जी माहिती दिली ती योग्य आहे का, घरकुलं मिळाली का, आणि रस्त्यांचं काम विधानसभेच्या इतर क्षेत्रामध्ये झालंय का. त्यांनी जो दावा केलेला आहे, रस्त्याला इतके 1000 कोटी रुपये खासदार साहेबांनी केंद्र सरकारकडून आणले. या नगर शहराच्या बायपासवरून जर कधी आमचे मित्र भाजपचे जर गेले तर तो बायपास काय आहे हे त्यांना लक्षात येईल. संपूर्ण जिल्ह्यामध्ये रस्त्याची दुरावस्था आहे. घरकुलाच्या संदर्भात 2009ला आणि युपीएचं सरकार असताना या देशामध्ये दरवर्षी 10 लाख लोकांना घरकुलं मिळत होती. आजची अवस्था ती लाखावरती आलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं विजेचा प्रश्न असेल किंवा इंडस्ट्री वाढवण्याच्या संदर्भात असेल, या विभागाच्या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी पूर्णपणे निष्क्रियता दाखवलेली आहे. हा माझा या ठिकाणी आरोप आहे. ते म्हणतात की आम्ही एवढे काम केलं, तुम्ही म्हणता की निष्क्रियता दाखवली, निष्क्रिय राहिलं. आता तुम्ही भाजप सोबत आहात, मला सांगा की कोण खरं बोलते सांगा. कारण जरा तुम्ही सत्तेच्या विरोधातही बोलताय. म्हणजे सत्तेत राहून सत्तेवर टीका करणं हा आमचा धर्म आहे, अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे असे सामनामध्ये आग्रह येतात. काय परिस्थिती आहे सांगा. खरं बोलणं हे शिवसेनेचं काम आहे आणि खरं निश्चितपणे आमच्याकडून सांगितलं जाणार आहे. या ठिकाणी खासदाराच्या बाजूने केलेला दावा जो आहे तो सपशेल फोल ठरतोय. या ठिकाणी रस्त्याच्या बाबतीतला आकडा जो सांगितलेला आहे, साधा शहरातल्या उड्डाण पुलाचं खासदार पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळेपासून सांगतायत, त्याच्यासाठीची अजून जमीन सुद्धा अधिग्रहित केली गेलेली नाहीये. शहरातला साधा उड्डाण पूल झालेला नाही.
खासदारांच्या घराच्या समोरचा रस्ता सुद्धा शिवसेनेचा महापौर झाल्यानंतर त्यांच्या घराच्या समोरचा रस्ता झालेला. त्याच्यामुळं खासदारांच्या कामाच्या बाबतीत समाधानी असण्याचं किंवा त्यांनी केलेला जो दावा आहे, केंद्र सरकारचा निधी केंद्रानं वाटप निधी करत असताना ज्या पद्धतीनं केला त्याचं श्रेय खासदारानं घ्यायचं कारण नाही. खरं तर नगरमधून आमच्या अनेक तरुण रोजगारासाठी आज पुण्याला आणि मुंबईला जात आहेत. पुण्याला जात असताना रस्त्याचं काम जे सांगितलंय तो दावा कसा खोटा आहे मी तुम्हाला सांगतो की इथून जर पुण्याला जायचं झालं तर पुण्याला जात असताना आम्हाला शिक्रापूर आणि वाघोली या 2 ठिकाणी यांनी सांगितलं की राज्य मार्ग रस्त्याचं काम झालं नाही असं म्हणायचं झालेलंच नाही. ठीक आहे. आता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडे मी नंतर येतो, पण आता तुम्ही दावा ऐकलेला आहे, तिन्ही पक्षांचा तुम्ही ऐकलेला आहे. मला सांगा, खासदारांच्या प्रतिनिधींनी जो दावा केलाय तो बरोबर आहे असं किती लोकांना वाटतं? सांगा. कामं झालीत असं किती लोकांना वाटतं? तुम्हाला वाटतं? एक नाही, तुम्ही खोटं बोलतात. मग बाकी चला, किती लोकांना वाटतं की काम 5 वर्षात काय नीट झालं नाही? किती लोकांना वाटतं? हात वरती करा. चला, ठीक आहे. आता एक महत्वाचा प्रश्न यांनी उपस्थित केला, रोजगार जो आहे. मी येतो तुमच्याकडे. रोजगार जो आहे, 5 वर्षात रोजगार निर्माण झाला नाही झाला? चला, मी काँग्रेसकडे जातो. मला सांगा, रोजगाराची काय अवस्था आहे? एवढे दिग्गज विरोधी पक्ष नेता आहे, खासदार आहे, केंद्र सरकार आहे, भाजप आहे, शिवसेना आहे, एवढं सगळं असताना पुण्याच्या जवळ नगर आहे, रोजगार निर्माण नाही झाला असं आहे? तसं पाहिलं तर सर्वप्रथम मी TV9चं आपलं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो की खऱ्या अर्थानं जनतेचा कौल काय असतो हे जाणण्यासाठी आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण आलात, त्याबद्दल सर्वप्रथम स्वागत करतो. आणि आपण जो रोजगारीचा जो प्रश्न उपस्थित केला तो खऱ्या अर्थानं तरुणाई जी समोर बसलेली आहे, आमच्या कोणत्याही तरुणाच्या हाताला काम नाही साहेब. GMIDC काय कारण आहे मला सांगा? तुम्हाला सांगतो, नाहीये, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, तर MIDC डेव्हलप व्हायचं असेल तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. त्याला जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर शहरामध्ये उभारलं जात नाही, जिल्ह्यामध्ये उभारलं जात नाही, तोपर्यंत हे प्रश्न तयारच होणार आहे. वास्तविक पाहता खासदारांचं काम होतं. जर का आम्ही नुसतं ऐकतो की गेल्या सत्ता असल्यापासून इकडे MIDC घोषित करणार, तिकडे MIDC घोषित करणार, एवढी जमीन अधिग्रहित करणार, हजारो कोटींच्या गप्पा आहेत त्यांच्या. परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे, शेतकरी हा मरत चाललाय, उद्योगपती हा देशोधडीला लागतोय. पूर्वी असं म्हणलं जायचं की भाजप सरकारच्या काळामध्ये फक्त उद्योगधंदेवाले सुखी आणि शेतकरी मरतोय, परंतु आज अशी परिस्थिती आहे, शेतकरी मरतोय, तरुण मरतोय, शेतकरी मरतोय, तरुण मरतोय असं ते म्हणतात. आता मी लोकांनाच विचारतो, इथे जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाही आहेत असं कोण आहे मला सांगा. ठीक, मला सांगा, रोजगाराची काय अवस्था आहे? कोण जबाबदार आहे? ठीक आहे, विरोधी पक्षाने आपली बाजू मांडली, सरकारने आपली बाजू मांडली, सरकारी पक्षाने पण. रोजगाराची भाजपचा आहे का? नक्की रोजगाराचा पदाधिकारी नाही. रोजगाराचा जो प्रश्न आहे त्यामध्ये नवीन कुठलाही उद्योग आलेला नाही. आणि आपला जो पण ते उद्योग आले नाही हे म्हटले त्यांनी, पण काय असं का होतंय? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो की नवीन उद्योग जर आणायचा असेल तर तो फक्त नागपूरला आणला जातो, नगरला का नाही आणला जात? हाय, नगरचे 5.5 लाख लोकसंख्या आहे, उड्डाण पूल झाला नाही आजपर्यंत, त्याची एक पुलाचा साधारण आराखडा पण तयार नाही. नागपूरला जातं, इकडे येत नाही रोजगार. चला, तू कुठल्या पक्षाचा आहे? बघून घ्या. आहे का काँग्रेसचा आहे? जरा नीट बोलला, मग व्यवस्थित बोलला. नाही, मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी नागरिक आहे. नक्की. या ठिकाणी प्रथम मला असं सांगायचंय की भाजपचे खासदार 5 वर्ष जनतेला दिसले नाही. आमची इच्छा होती TV9 मध्ये तरी आम्हाला दिसतील, म्हणजे लोकांना कळेल का खासदार नेमकं कसे दिसतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आमचे भाजपचे प्रवक्ते आलेले आहेत, त्यांना विचारायचं आहे मला की भाजपची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, या MIDC साठी एक प्लांट सुद्धा या आणू शकली नाही. त्या उलट इथलच्या असलेल्या कंपन्या पळून चालल्यात. L&T सारख्या कंपन्या हँडओव्हर होत्यात, त्याच्याकडे जरा लक्ष नाही. मला तर L&T कंपनी इथून गेली, आधी होती, हँडओव्हर होती ती कंपनी. स्नायडर एका कंपनीने घेतली, ती राहती नाही राहती हे सांगू शकत नाही. म्हणजे आहे ते कंपन्या चालल्या, डेव्हलपिंगचं तर नावच नाही. खासदारांना MIDCचं रोड बी माहित नाही. ठीक आहे, आणखी कोण विद्यार्थी आहे इथे? हा, काय करतो मला सांग. मी इथं लायब्ररीमध्ये अभ्यास करतो, राज्यसेवेचा अभ्यास चालू आहे माझा. तर मला या ठिकाणी असं सांगायचे की शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, खूप मोठ्या गप्पा मारतायत. बिहार, UP या ठिकाणी 25, 28,000 पदांची भरती होती पोलीस भरतींची. पण या ठिकाणी आमचे जे बंधू आहेत, जे तरुण आहेत, त्यांना रोजगार नाही. पोलीस भरतीची ऍड निघाली म्हणतात, अजून ऍड येत नाही. शिक्षक भरतीचा एवढा मोठा 2010 नंतर एकही शिक्षक भरलेला गेलेला नाही.
तर याच्यावरती शासनाने काय करते? नुसताच चला ठीक गोष्टी आहे करून राहिले. चला ठीक आहे मी विचारतो. चला भाजप हा उत्तर द्या. आता बघा हे तरुण आहेत, कुठल्या पक्षाचे नाही आहेत, त्यामुळे रोजगारच झाला नाही. केंद्रात सत्ता आल्यावर 2 कोटी रोजगाराचं ठीक आहे, पण काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे. त्यापेक्षा L&T सारखी जी कंपनी आहे ती हँडओव्हर होते. काय असं काय झालं? काय लिमिटेशन होत्या रोजगाराच्या संदर्भामध्ये? सुपा MIDC मध्ये जागतिक म्हणजे इंटरनॅशनल दर्जाची तोशिबा कंपनीची कन्सर्न कंपनी मायडिया नुकतंच त्याचं इनॉग्रेशन झालंय आणि आशिया खंडातील होम अप्लायन्सचं उत्पादन या सुपा MIDCच्या माध्यमातून होतंय. ती एकच कंपनी आल्यामुळे जवळजवळ 100 लहान मोठे उद्योग त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजून 5 वर्ष प्रोसेस सुरू होतं. नाही काम चालू आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे आणि मोठे उद्योग 100-125 छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत. आणि असे अनेक उद्योग आणण्याचा असे अनेक उद्योग निर्माण होणार आहेत. आमच्याकडून प्रयत्न होत आहेत. ठीक आहे मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आणखी काही लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण म्हणजे दक्षिण आणि उत्तराचे 2 भाग आहेत, पण दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये खूप मोठा वाद आहे. ही चर्चा एका ब्रेक नंतर की आणखी काय प्रश्न आहेत या मतदारसंघात. कुठे जाऊ नका. लाल किल्ला एक्सप्रेसमध्ये थोड्याच वेळात भेटू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अहमदनगरमध्ये काय होत आहे, काय प्रश्न आहेत याविषयीची चर्चा आहे. मी आता लोकांनाच प्रश्न विचारणार की आणखी कुठले प्रश्न आहेत मला सांगा. आणखी काय प्रश्न आहेत? सर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 प्रश्न उपस्थित मी करेल की वकील म्हणून जेव्हा आमच्याकडे काम येतात अनुकंपाच्या ज्या जागा असतात की जे हक्काच्या जागा असतात, म्हणजे एखाद्या महिलेचं जर मिस्टर वारले तिचं जागा, तर ती एजबार होऊपर्यंत इथे या सरकारच्या काळामध्ये एकही जागा म्हणजे त्या जागाच का भरत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी जेव्हा जेव्हा प्रगतीची गोष्ट किंवा निधी आले असतील आणि कामं झाले असतील ते फक्त आणि फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झालेत, इतर वेळेस एकदाही झाले नाहीयेत. पण 5 वर्षात काही झालं नाही. तुम्ही पक्के काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिसतात. ठीक आहे. मग आता मला सांगा अशोकजी, मला सांगा आणखी काय प्रश्न आहेत? म्हणजे रोजगाराचा झाला, रोजगार नाही वाढला. आता याही म्हणतात की अनुकंपा तत्वावरची रोजगार निर्माण व्हायला पाहिजे, तर तो नाही झाला. आणखी काय महत्वाचे प्रश्न आहेत जे लोकांशी निगडीत आहेत? मुळात नगर शहरात लबाडांची टोळी जमा झालेली आहे सर. इथल्या बहुजन सगळे टाळ्या वाजवतात. खरंय का? किती लोकांना लबाडांची टोळी जमा झाली असं वाटतं? महानगरपालिकेमध्ये भाजप राष्ट्रवादी युती करते. हे नेमकं गचकरण कोणत्या ठिकाणी झालं यांना? आणि ज्या लोकसभेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला ते बोलतात की लोकसभेला यांनी काय केलं, ज्यावेळेला आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेनेचे ज्यावेळेला उमेदवार जाहीर होतील, ही सगळ्या सोयऱ्यांच्या टोळ्या आहेत. या सगळ्या सोयऱ्यांच्या प्रश्न सांगा ना. आणखी काय प्रश्न? म्हणजे तुम्ही इथे राहता, या लोकांना बाजूला केल्याशिवाय या देशाचा, राज्याचा आणि नगर जिल्ह्याचा विकास होणार नाही. पण मी प्रश्न असा विचारला होता की आणखी काय प्रश्न आहे. ठीक आहे मी पुन्हा हा बोला. महानगरपालिकेच्या बाबतीत आम्ही वेळोवेळी खासदारांना सांगितलं की अर्ध नगर शहर हे पूर्ण विना परवाना बांधकाम करतंय. मोन्युमेंट ऐतिहासिक वास्तू 300 मीटर हवाई अंतर लागतं त्याला. यांना वेळोवेळी 10 वर्ष झाले आम्ही सांगतोय. या त्यांच्या डोक्याबाहेरचा विषय हा खासदारांचे. त्यांनी हा खरं तर लोकसभेत मांडला पाहिजे होता आणि तो विषय मंजूर करून आणला. मांडला त्यांनी नाही मांडला. म्हणजे अर्ध अहमदनगर इनलिगल आहे. इनलिगल आहे. हा सुरू करून देतो. मग त्याच्या तुमची पण घरं आहेत. चला काय मला सांगा काय महिलांचे काय प्रश्न आहेत? सर आता सांगितलंय की जलसंधारणाची कामं भरपूर झाली आहे, पण नगर जिल्ह्यामध्ये टँकरची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. हे कशाचं प्रतीक आहे? चला ठीक आहे. शेतकरी किती आहेत मला सांगा. इथे किती शेतकरी आहेत? आणि जो पक्षाचा नाहीये तो मला सांग कोण आहे? पक्षाचा लेबल नाही पाहिजे बस. हा पक्का बघून घ्या. हा चला छाती ठोकून असं पाहिजे. आता मला सांग अहमदनगर लोकसभा म्हणजे हा जो दक्षिण लोकसभा मतदारसंघ, काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? की ताई बोलते की शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. एकदम भयान परिस्थिती शेतकऱ्यांची, अतिशय भयान. शेतीमालाला भाव नाही. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा साखर सम्राटांचा जिल्हा आहे. काँग्रेसवाले पहिले जे आता तिकडे इकडे येऊन म्हणतात आम्हाला खासदार व्हायचंय, यांच्याकडे जिल्हा बँक आहे, कारखाने आहेत. यांनी मी पहिलं सगळं वाटोळ केलेलं आहे आणि राहिलं सुलं वाटोळ बीजेपी वाल्यांनी केलं. म्हणजे दोन्ही पक्ष एकदम लाबाड आहेत, चोट्टे आहेत. कसा खासदार पाहिजे बरं? खासदार कसा पाहिजे? खासदार कसा पाहिजे? स्वच्छ सुंदर चारित्र्याचा, शिक्षण त्याचं भरपूर शिक्षण पाहिजे. त्यांनी आज या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याची हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. जो माल शेतकरी पिकवतो त्याला त्याचा हमी भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय निराशजनक शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. पुणताब्यामध्ये 3 मुली
3 मुली उपोषणाला बसल्या ज्यांचं वय 19-20च्या वरती नाही. 2 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं सरकारने. मी येतो तुमच्याकडे, पण शेतकरी नेते जे आहेत कुठे गेला तो? काय पहिली एक चारा छावणी काढली आहे देशातली पहिली चारा छावणी या ठिकाणी मी गेल्या 3 महिन्यापासून चालवतोय. नेत्या लोकांनी फक्त त्या छावणीचं पर्यटन स्थळ बनवलेलं आहे. कोणी काही मदत देत नाही, काय नाही. आता इलेक्शन लागलं तर कोट्यवधी रुपये खर्च करते, निवडून येते, लोकांना दारू पाजिते, मटण चारिते, त्या बळावर ह्या नगर जिल्ह्यात निवडून येतात. कुठं मटण चारून निवडून आणतात लोक. हो, संपूर्ण नगर जिल्ह्यात अशी परिस्थिती झाली आहे. खऱ्या अर्थाने कुणाचं आहे, म्हणजे त्यांचं आहे की तुमचं आहे? सगळ्यांचं. नेत्या लोकांचं पाप आहे. बळच लोकांना दारू पाजतात. नेत्या लोकांनी छावण्या काढणं गरजेचं होतं, मात्र एकही नेत्या लोकांनी छावण्या काढलेल्या नाहीत. आता नेत्या लोकांनी कार्यकर्त्यांना पुढे घातले आणि छावण्याचे प्रस्ताव चालू केलेले आहेत. ठीक आहे, चारा छावणी आवश्यक आहे. काय मुद्दा आहे? मी श्रीगोंद्याहून आलो. खासदार साहेब 3 टर्म खासदार आहेत, पण आमच्या कुकडीच्या पाण्यात वाटोळ केलं पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी. कालवा सल्लागार समितीच्या मिटिंगला खासदार साहेब एकदा सुद्धा उपस्थित राहिले नाहीत आणि तालुक्याला तर आमच्याकडे तोंडच दाखवलं नाही. फक्त त्यासाठी खासदार फक्त भूमिपुत्र पाहिजे. नगर दक्षिण मधला शेतकऱ्याचा पोरगा खासदार पाहिजे. शेतकऱ्याचा पोरगा म्हणजे भूमी इथलाच पाहिजे, बाहेरचं नाही पाहिजे. ह्या नगर दक्षिणच्या भूमीतला शेवगाव पासून पारनेर पर्यंत इथं त्याला. ठीक आहे. आता एक महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक योजना जाहीर केली आहे. वर्षाला 6,000 रुपये मिळणार आहेत. ही योजना योग्य आहे? किती लोकांना वाटतं तरी हात वरती करा. किती लोकांना वाटतं ही योजना अयोग्य आहे? का? काय झालं पाहिजे? 6,000 रुपये दिले म्हणजे काहीच दिलं नाही शेतकऱ्यांना आणि या सरकारने काहीच दिलं नाही. 17 रुपये रोजाप्रमाणे तुम्ही काय करू शकता? 17 रुपये रोजाप्रमाणे शेतकऱ्याला जर पैसे देत असले तर 500 रुपये 1 महिन्यासाठी होते. तर एक मैल कामगार जर असला साधा तर त्याला 31,000 पगार आहे आणि 17 रुपये रोजा जर शेतकऱ्याला पगार देत असला ती कुठली पद्धत? 17 रुपये रोज हा काय परवडणार नाही आहे. आता मी येतो तुमच्याकडे. मला सांगा, हे सगळे शेतकरी आहेत तुमच्या, म्हणजे तुमचे मतदार आहेत, हे सगळे 6,000 पुरतील? म्हणजे योजना तर दिली पण तुटपुंजी दिली तुम्ही. सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्यांना काहीतरी देण्याची सुरुवात केलेली आहे. 12 कोटी लोक, 12 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. आणि केंद्रीय बजेटमध्ये 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी कालखंडामध्ये संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की साधन संपत्ती जुटली तर याच्यामध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय सुद्धा घेऊ, अशा पद्धतीची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे हा उपक्रम निश्चितपणे चांगला आहे. सर, सुरुवात तुम्ही केली असं सुरुवात केली. ठीक आहे. माझा दुसरा प्रश्न आहे. पुलतांबा जवळच आहे, तिथे 3 मुली उपोषणाला बसल्या. 3 दिवस झाले. सरकारमधील एकाही मंत्र्याला तिथे जावंसं वाटलं नाही. सरकारमधील एकाही आमदाराला तिथे जावंसं वाटलं नाही. काय म्हणजे मुली उपोषण करतात तर करू द्या. उपोषण करतायत, निश्चितपणे त्यांनी जो प्रश्न हातामध्ये घेतला निश्चितपणे तो महत्वाचा प्रश्न आहे. मात्र ज्याप्रमाणे 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याची भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सुरुवात केली, या अगोदर कुठल्याही पक्षाच्या सरकारने याबाबत सुरुवात केलेली नव्हती. पण कोण गेलं मला 3 दिवसात सांगायला? 3 मुली जर उपोषण करतायत, 3 मुली, कोणी कार्यकर्ता असेल तुम्ही मान्य करू शकतो. 3 मुलींना एकही आमदार, एकही नगरसेवक तुमचा भेटायला गेलेला नाहीये की काय म्हणणं आहे बाबा मी बोलणं करून देते म्हणून? भेटायला स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी बोलतायत, भेटायला गेलेले आहेत. भेटायला गेले नाही असं झालेलं नाही. मी आत्ता आलो तिथून पुलतांब्याहून, आत्ता आलो. कोणी भेटायला गेलं नाही. तहसीलदारने एक कागद बनवला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवू असं सांगितलंय. चला ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचं उत्तर दिलेलं. मी माझा प्रश्न तुम्हाला विचारला. मी चर्चा सुरू ठेवणार आहे, पण ब्रेक नंतर देशातील राजकीय वातावरण जे आहे त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकांवर होतो. गेल्या वेळेला नरेंद्र मोदी यांची लाट होती, देशात लाट आली आणि भाजपची सत्ता आली. या वेळेला नरेंद्र मोदींची लाट आहे, राहुल गांधीची लाट आहे की आणखी कुठली लाट आहे, ही चर्चा एका ब्रेक नंतर. एकदा स्वागत. आता मी देशातील राष्ट्रीय प्रश्नावर म्हणजे राष्ट्रीय चर्चेवर मी यांची मतं घेणार आहे. अहमदनगरमधील मतदारांची. गेले 5 वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काम करतात आणि त्यांच्या विरुद्ध राहुल गांधी जे आहेत तेही मैदानात उतरले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा प्रकारची लढाई त्यांनी जिंकलेली आहे. पण यावेळेला नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं की यंदाही 2019ला फक्त भाजपाचे येणार बहुमताने. त्यामुळे ठीक आहे, मी येतो. तुम्ही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळे ते चुकीचंच म्हणणार, पण मी सामान्य लोकांना विचारतो. नाही, आता शांतपणे हे बघा, आपला
पंतप्रधान निवडताना अत्यंत गंभीरतापूर्वक आपण निवडतो. मला हे सांगा, नरेंद्र मोदींचं काम किती लोकांना योग्य वाटतं? हात वरती करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला खाली हात खाली. चला मला सांगा, राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? 1 2 3 4 5. आणि बाकीच्या लोकांना काय वाटतं? काय बाकीचे लोक? तुम्ही हात नाही वरती केला. आमचं शिवसेना ठरवील तोच पंतप्रधान होणार आहे. शिवसेना ठरवेल तोच पंतप्रधान होणार आहे. चला, शिवसेना ठरवेल तोच पंतप्रधान होईल असं किती लोकांना वाटतं? हे सगळे पक्के शिवसैनिक आहेत. चला ठीक आहे. आता ठीक आहे, आपण थोडी गंभीरतेने चर्चा करू. मला सांगा, तुमचं नाव काय? मी किरण काळे. शहरात एक माझा वेगळा प्रश्न आहे. स्थानिक प्रश्नावर आपण चर्चा केली. पंतप्रधान कसा असला पाहिजे आणि 5 वर्ष जे काम झालं ते कसं झालं आणि तुमची काय अपेक्षा, म्हणजे कुठला पंतप्रधान योग्य असेल? पंतप्रधान हा जनतेने निवडलेला एक प्रतिनिधी असतो. पण पंतप्रधान आता जे नरेंद्र मोदी आहेत त्यांनी आश्वासनांची नुसती खैरात केलेली आहे. कुठल्याही आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. उद्योजक देशी दौडायला लागलेला आहे. नगर शहराची अवस्था एकदम बकाल झालेली आहे. उपनगर एकदम बकाल झाले. रस्त्यांची अवस्था पहा तुम्ही. रस्ते नुसते आश्वासनांची खैरात केली. आता त्यांचे प्रांत अध्यक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत नगर शहरात येऊन गेले. 300 कोटींचं गाजर देऊन गेले. त्या गाजराचं काय झालं? 14 नगरसेवकांच्या बळावर हे महापौर झाले. आश्वासनं देतात. चला, राहुल गांधी व्हावेत असं वाटतं तुम्हाला? राहुल गांधी व्हावेत, कारण काय अनुभव नाहीये, काय नाहीये. पप्पू म्हटलं जातं त्यांना. नाही, त्यांची खिल्ली उडवली जाते. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु नरेंद्र मोदींनी जे काही लोकांना स्वप्न दाखवली ते एकाही स्वप्नाची त्यांनी पूर्ती केलेली नाही. म्हणून राहुल गांधी हा एक सक्षम पर्याय होऊ शकतो. कारण छत्तीसगड, राजस्थान या ठिकाणी त्यांनी स्वबळावर सत्ता आणलेली आहे. चला, मग तो पर्याय होऊ शकतो. बोला, अगदी थोडक्यात बोला. ठीक. मला असं विचारायचंय की जो 17 रुपये रोज दिलाय तो कुठल्या ह्याच्यावर दिलाय? आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत. जगाच्या लाखो जनतेला आम्ही जगवतो, पोशिंदा म्हणलं जातं. तर तो 17 रुपये हे आम्हाला भीक नको ना तुमची? एक तर देऊ नका. चला, देऊ नका, तुमची भीक नको. एक मिनिट. तुम्ही बराच आवाज देता, बोला. सर, मला एक खासदारांना एक प्रश्न विचारायचा आहे. जे नगर शहरामध्ये जे दिवे लागलेले आहेत ते कुठल्या कंपनीचे आहेत ते त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. दुसरा असं, जो पंतप्रधान पाहिजे तो खरंच राहुल गांधींसारखा पाहिजे. कारण त्यांची जे तुम्ही मागची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची बलिदानाचीच पार्श्वभूमी आहे, काँग्रेसच आहे. त्याच्यामुळेच चला ठीक आहे. आता तो त्यांचा प्रश्न उत्तर दिलं पाहिजे. मी येतो तुमचा. ठीक आहे. काय आहे का लाल दिवे कुठले आहेत, काय प्रकार आहे हा? नगर शहरामध्ये मला चला ठीक आहे. चला, उत्तर तुमच्याकडे उत्तर नाहीये. चला ठीक आहे. नाही ठीक आहे. काय अपंग दिव्यांगाचा प्रश्न आहे. बोला, काय नाव तुमचं? माझं नाव मोहन जाधव. सर, मला एकच वाटतं, कुठलेही जरी पंतप्रधान झाले तरी त्यांनी दिव्यांगांसाठी जेवढे भरती निघतात त्यामध्ये एक ना एक तरी जागा असायला, आणि त्यापेक्षा जर अधिक असलं तर फार उत्तम होईल. सर, मला सांग, गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्यासाठी काही तुमचे प्रश्न होते बरोबर? ते सुटले की नाही सुटले? बरेचसे नाही सुटलेले सर, अजून ते अपूर्णच आहेत. सर, काय प्रश्न? बरेचसे अशा आहेत सर. फक्त त्यांनी जे अंग मिक्स केले 21 प्रकारचे तेवढेच एक, आणि त्यानंतर जे सर बाकीच्या ज्या समस्या आहे आमच्या बऱ्याच ठिकाणी आम्हाला बसमध्ये सुद्धा त्रास होतो, ते शासन कधीच सोडवत नाही. अजून प्रश्न सुटले नाही. ठीक आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? पक्षाचे नाही आहेत. चांगलं आहे. चला, विषय अतिशय गंभीर आहे. सर्वप्रथम TV9चे मी या ठिकाणी आभार मानल. या ठिकाणी जे शेतकऱ्यांसाठी योजना आता दाखवली ही गेले 5 वर्ष का दिली नाही? 6,000 रुपये वर्षाला का व्हायना, पण हे निवडणुकीच्या आधीच का दिली? आणि या ठिकाणी बेरड साहेबांनी सांगितलं की जिल्ह्यात रस्ते झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये रस्ते, ग्रामीण भागात जर येऊन पाहिलं तुम्ही तर अख्ख्या गावामध्ये जे शेतीमाल आणावा लागतो तो माल आणण्यासाठी कधीच वेळेवर ग्रामीण भागातले रस्ते खराब आहेत. चला, पंतप्रधान ग्राम सडक योजना ही काम करते असं नितीन गडकरी म्हणतात. एवढे रस्ते बांधले, 1 किलोमीटर आकड्यावर आकडे मलाही कळत नाही. माझं मॅच खराब आहे. मला सांगा, काय अवस्था आहे ग्रामीण भागातली? काय अवस्था आहे? मला त्यांच्याकडे उत्तर वास्तविक पाहता ग्रामीण भागाकडे जर का भाजप सरकारने अतिशय दुर्लक्ष केलं आहे. काय अवस्था? नावं सांगा, गावाची नावं सांगा. हा रस्ता खराब आहे, तालुक्याचं नाव सांगा. भोगम बोलू नका. आता तुम्ही इथे गावाचं नाव सांगतो. जामखेड आहे, पाथर्डी आहे, आमचं पारनेर आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन पहा तुम्ही ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची काय परिस्थिती आहे. हे फक्त बोलतात, करत काहीच नाही. वस्तुस्थिती अशी आहे. मागाशी काँग्रेस शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला.
मागाशी एक बंधू म्हणले की निवडणुका आल्या म्हणून शेतकऱ्यांचा विषय घेतात. मी सांगतो काँग्रेस पक्षाच्या वतीने 2 वर्षापूर्वी कुठलीही निवडणूक नसताना संपूर्ण नगर जिल्ह्यामधल्या 208 शेतकरी कुटुंबांना ज्यांनी आत्महत्या केलेली आहे अशा संपूर्ण कुटुंबांना आमचे नेते सुजयदादा विखे पाटील यांनी दत्तक घेतलं. आणि नुसतं दत्तक नाही घेतलं तर बोलू द्या साहेब, तुम्हाला सांगतो नुसतं दत्तक घेतलं नाही, नुसतं दत्तक घेतलं नाही तर त्यांच्या मुलींचे लग्न लावून दिले, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ कसा झाला माझा हे प्रश्न आहे पाहिलं. ते जरा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे की सुजय विखे पाटील हे इथून उभे राहणार आहेत, तिकीट नाही मिळालं तरी आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं तिकीट मिळणार तुम्ही त्याची तिकीट आम्हाला सोडणार 100% का यांना? खात्री आहे आणि तिकीट आम्ही सोडणार? जागा घेणारच आहे. तुमची जागा आहे, तुम्ही तिकीट सोडणार का यांना? विषय असा आहे की ही जागा अहमदनगर दक्षिण ही राष्ट्रवादी काँग्रेसची, हे आमच्या नेत्यांनी अनेक वेळा जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळं हा विषय या ठिकाणी कुणी चर्चा करण्याचा नाहीये. दिल्लीमध्ये आदरणीय पवार साहेब आणि राहुल गांधी ठरवतील आणि जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्याला मान्य राहील. पण आपण जे पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या संदर्भात बोलला, 2017ला माझ्या कर्जत तालुक्यामध्ये 3.5 कोटी रुपये खर्च करून PMJSY मधला एक रस्ता झाला, ज्याचं उद्घाटन किंवा नारळ या विभागाचे खासदार दिलीप गांधी यांनी फोडला. अवघ्या 6 महिन्यामध्ये तो रस्ता उद्ध्वस्त झाला. त्यानंतर त्या रस्त्याच्या संदर्भात परिसरातली सगळी लोक आंदोलनाच्या निमित्तानं रस्त्यावरती रस्त्याची कामं झाली नाही, निकृष्ट दर्जाचे 3.5 कोटी रुपये खर्च करून. मी दुसऱ्या मुद्द्यावर तुमचं उत्तर घेतो, यांच्याकडून घेतो. रस्त्याची कामं नाही झाली पण सरकार घोषणा करते की ग्राम सडक योजना असेल, म्हणजे प्रचंड रस्ते आम्ही बनवले. मुळात विषय आता राष्ट्रवादी जे फाळके साहेबांनी जो विषय मांडला रस्त्याचा, पैसे निधी आणणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं, पण रस्त्याचं काम चांगलं झालं की नाही हे पाहण्याचं जबाबदार नागरिकांचंही काम असतं. माझं म्हणणं आहे फाळके साहेबांनी त्यात लक्ष घातलं असतं तर निश्चितपणे तो रस्ता चांगला, लोकांनी लक्ष नाही घातलं म्हणून काम घातलं पाहिजे अशी माझी असं म्हणायचं काय नाही. लोकांनी लक्ष नाही घातलं म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार, लोकांनी लक्ष नाही घातलं म्हणून रस्ते निकृष्ट आहेत असं ते म्हणतात. आता काय म्हणाल, तुम्ही सोबत आहात त्यांच्या? रस्त्याच्या प्रश्नाच्या बद्दल खालून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला. आज रस्त्याच्या बाबतीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जर नजरेसमोर ठेवला तर ग्रामीण भागात बोला, पारनेर तालुका सोडला, तेच ग्रामीण भागच सांगतो, पारनेर तालुका सोडला तरी कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही ग्रामीण भागातला रस्ता चालण्यासारखा नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. फक्त पारनेर तालुक्यातले रस्ते चांगले आहेत, बाकी सगळ्या तालुक्यामध्ये रस्त्यांची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. या ठिकाणी आपण सुजय विखेंच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं, त्यांनी काही कुटुंब दत्तक घेतले म्हणून सांगितलं गेलं, या ठिकाणी ते निवडणूक लढवणार आहेत म्हणून सांगितलं गेलं, ते विरोधी पक्ष नेत्यांचे चिरंजीव आहेत. ते सांगताना अशा पद्धतीनं सांगतायत की आमचा पक्ष कोणता पण असेल, चिन्ह कोणता पण असेल, आज काँग्रेसवाले या ठिकाणी ते आमचे नेते आणि ते उमेदवारी करणार आहेत म्हणून सांगतायत. राष्ट्रवादीने सांगितलंय आम्ही जागा सोडणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. या ठिकाणी लोकसभेचा मी येतो तुमच्या. हा अगदी थोडक्यात. हा सर, मी 35 वर्ष झाले जिल्हा परिषद मुद्रणालयामध्ये काम करतो. 35 वर्षापैकी 10 वर्ष मान्य विखेताई जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहे. आमच्या 87 पासून कोर्टात केस होती, कोर्टाचा निकाल लागला की या कामगारांना कायम करा आणि सरकारी याचे वेतन द्या. 10 वर्षात कुठलेही त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न केले नाही. उलट 2016 पासून आमचे आजपर्यंत पगार झाले नाही. आणि मला बोलू द्या सर, सर मला बोलू द्या. नाही सर एक मिनिट मला बोलू द्या. अगदी थोडक्यात. हो सर, सर 16 पासून आजपर्यंत आमचे पगार झाले नाही सर. आम्ही किती वेळेस सर त्यांना विनंती केले, कारले साहेब सुद्धा आमच्यासाठी. ठीक आहे चला, ठीक आहे. आता दुसरे पण आहेत, हे पण आहेत. थांबा बोला. हो सर. हा सर, मी विनंती करतो आपल्या सगळ्या दक्षिणेतल्या नेत्यांना की सगळ्यांनी मिळून एक व्हा, पण उत्तरेतल्या माणसाला संधी साधून देऊ नका. उत्तरेतल्या माणसाला संधी साधून देऊ नका. काय मुद्दे आहेत म्हणजे रस्त्याचा जो प्रश्न आहे, जो मुद्दा घनश्याम शेलारांनी मांडला आणि रस्ते ग्रामीण भागातले नाही, मी हे सत्तेत येत ना महाराष्ट्रात काय केलं यांनी? शिवसेना आणि बीजेपी सत्तेत आहे, महापालिकेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी नियुक्ती करतायत. अहो या टोळे आहेत या सगळ्यांच्या, हे सगळे नात्यागोत्यातले लोक आहेत. इथला वंचित समाज ठरविल, सत्तेपासून वंचित असलेला समाज ओबीसी ठरविल
की यावेळेचं पंतप्रधान कुणाला करायचंय हे समाज ठरवीन. हे काय सांगतात हे ठरवणार शिवसेना. चला, ठीक आहे. इथे एक माझ्या म्हणजे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी इंजिनियर जे आहेत त्यांचा माझा परिचय झाला होता. मला हे सांगा की या सगळ्या राजकारणाचा म्हणजे आता अभद्र युती म्हणजे पक्षात नसलो तरी मी निवडणूक लढवणार, इथे गुंडगिरी खूप आहे म्हणतात, तर मी काय जास्त फिरलो नाही. काय प्रभाव नवीन पिढीवर काय प्रभाव होतो या अशा राजकारणाचा? राजकारण कसं आहे, गढूळ आहे की पोषक आहे? नगर शहरात अशी कुठल्याही प्रकारची गुंडगिरी नाही आहे आणि इथे नाही, इथं फक्त हे नगर शहर जे आहे ना हे फक्त बदनाम केलेलं आहे. इथं कुठल्याही प्रकारची कधी कोणी गुंडगिरी केलेली नाही. गुंडगिरी नाहीये. मला आता मी हा नाही थांबा आता का बोला. हा मला एक म्हणायचं आहे, खासदार साहेब म्हणतात तंबाखू खाल्ल्यामुळे कर्करोग होत नाही, मग आम्हाला तंबाखू लावायला लायसन द्या ना. चला तंबाखू हा अगदी थोडं हा खाली बस खाली बस. सर आता गुंडगिरीचा विषय आला म्हणून सांगतो, अख्ख्या भारतात अशी घटना नाही झाली. नगरचं एसपी ऑफिस जे संरक्षण करणारं ठिकाण आहे तेच तिथं फोडलं जातं. तर तुम्ही बघा आमचं नगर किती सुरक्षित आहे, कारण की संरक्षण करणारं ठिकाण. सर मी श्रीगोंदा तालुक्यातील. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी जे प्रवक्ते त्यांना संधी देणार नाही कारण त्यांच्याकडे 2 राऊंड झालेले. पण जे चर्चेला मुद्दे आले नाहीत ते मुद्दे मांडायचे. शेतकऱ्यांचा प्रश्न झाला, रोजगारांचा प्रश्न झाला, इथे स्थानिक राजकारण झालं. आणखी काय मुद्दे आहेत मला सांगा, आणखी वेगळा मुद्दा काय? सर आता विद्यमान जे खासदार आहेत आणि इथून पूर्वी जे आजोबा पंतपासून जी घराणेशाही झाली विखे घराण्याची, ही सगळी मोडीत काढायची. आणि विद्यमान खासदार आहेत यांनी महिलांसाठी काय केलं? एकही महिलांसाठी कुठलाही लघु उद्योग गृह उद्योग नगर शहरामध्ये नगर दक्षिण मध्ये कुठलाही महिलांसाठी उद्योग नाही, अजिबात महिलांसाठी उद्योग द्यायला. अगदी थोडक्यात आता मला बेरड सरांना प्रश्न आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून की आता ज्यांनी महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, आता लोकसभेला भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का? त्याच्यामध्ये डमी उमेदवार कोण असणार? ठीक आहे, अगदी थोडक्यात. ह्या विषय असा आहे की आपण जे इथं चर्चासत्र घडवलं ते अत्यंत गंभीर विषयासाठी की हे लोकसभा मतदारसंघ कुणाच्या ताब्यात दिला पाहिजे. ज्यांच्या 15 वर्षापासून ज्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी नगर शहरासाठी काय न्याय दिला, नगर जिल्ह्यासाठी काय न्याय दिला. इथं पर्यटनाची कोणती मोठ्या संधी उपलब्ध असताना देखील जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. इंडस्ट्रीयल ग्रोथला फार अडचणी आल्यात, त्याच्यामध्ये कोणतं काम नाही, रस्त्यांची कामं नाही. 400 पेक्षा जास्त टँकर या नगर जिल्ह्यात सुरू आहे फक्त दक्षिणेमध्ये. एवढी गंभीर परिस्थिती आहे तरी देखील खासदार साहेब या ठिकाणी बघायला तयार नाही. वेगळा काय मुद्दा सांगा? खरं म्हणजे नगर दक्षिणला खासदार कधी लाभलाच नाही. ते लाभलं ते एक बँकेचं चेअरमन, त्या बँकेत घोटाळे करण्या आणि त्या बँकेच्या गाडीत आणि बँकेतच दिसतात ते कुठेही लोकांच्या. ती बँकेची गाडी आमची चांगली, शॉकअप सर चांगले, त्यामुळे त्याला खड्डे जाणवत नाहीत. काय वेगळं काय? भाजप अध्यक्षांनी ज्या वेळेस 2014 मध्ये जसा चुनावी जुमला केला होता 15 लाखाचा, तसाच हा चुनावी जुमला शेतकऱ्यांचे जीवाशी खेळतोय हा 6,000चा. ठीक आहे, हा बोला तुम्ही. खऱ्या अर्थानं इथं चर्चा व्हायला पाहिजे आमच्या मुलांची. आज क्रीम जातंय परदेशात, आमच्या मुलांना सगळ्या पक्षाचे खासदार झाले. मी पण एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे, पण एकाने सुद्धा इथलं इंडस्ट्रियलायझेशन सुधरवलं नाही. इथल्या 420 कारखाने बंद आहेत आणि कुठे कुणी हिरो होंडा सारखी मोठी कंपनी इथं आली, ती कंपनी परत घालवायचं काम या ठिकाणी पुढारी कोणीच आलं नाही. तुम्ही एका पक्षाचं काम करता तरी असं म्हणता. हा करा म्हणजे ही दुर्गा आहे म्हणजे करा म्हणजे बोला. या का आम्ही खासदार दिलीप गांधीचं काम केलेलं आहे 15 वर्ष आणि राजळ्यांना गेल्या बारीला पाणी पाजलेलं. ही फोटो बघा, राजळ्यांना पाणी पाजलंय. आता या भाजपवाल्यांना पाणी पाजायचं काम आमचं झालेलं आहे. काहीच काम केलं नाही त्यांनी, काहीच काम केलं नाही. चला हा बोला, की काय मुद्दे आहेत आणि काय काय झालं? तुम्ही राष्ट्रवादीचे काय जिल्हा प्रमुख आहात. खरं तर देशाच्या घटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रपती आणि देशाचा पंतप्रधान हे संविधान निर्माण केलेलं मोठं पद आहे. देशाचा पंतप्रधान कसा असावा हे देशाच्या घटनेला लिहिलेले आहे. पण हे सगळं करत असताना जे आश्वासन दिले जातात ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळं निश्चित जनता यावेळी त्यामध्ये बदल करणार आहे. यावेळी बदल करणार आहे. चला धनगर आरक्षणाबाबत तुम्हाला बोलायचं शांतपणे. हा बोला. या मतदारसंघामध्ये विकास कामाबरोबर आरक्षणाचा जो गव्हर्नमेंटने मुद्दा घेतला होता, धनगर आरक्षण मागं पडलेलं आहे आणि जर हे धनगर आरक्षण इलेक्शन मध्ये अगोदर जर मिळालं नाही तर भाजप सरकार येऊच शकत नाही. त्यामुळे भाजप सरकारने हा मुद्दा सोडवा आणि त्यांनी पुढे जाऊन राज्य. शेवटची कमेंट. चला वेळ कमी आहे, मी पुन्हा कधी आलो तर तुम्हाला संधी देईल. अगदी थोडक्यात. सर
काल जे भाजप सरकारने निवडणुकीच्या तोंडावर जी शेतकऱ्यांना 16 रुपये रोजाची जी घोषणा केली, काल 6,000 रुपये वर्षाला ते देणार आहेत. मी काल वडिलांना ही गोष्ट सांगितली. वडील म्हणाले, अरे भाऊ, आपल्या खात्यातले पहिलेच 15 लाख संपले ना, हे 6,000 15 लाख चला ठीक आहे, माझा वेळ संपलाय, पण मी पुन्हा अहमदनगरमध्ये येईल आणि ज्यांना संधी नाही मिळाली त्याला मी देईल. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात. उद्या पुन्हा एकदा आणखी एक लोकसभा मतदारसंघातून लाल किल्ला एक्सप्रेसमध्ये लोक काय म्हणतात ही चर्चा राहील. फक्त TV9 वर.